जय रघुवीर. श्रोते हो, आजपर्यंत आपण संत कबीरदासजी महाराजांचे नीती मूल्यांवर आधारित बरेच दोहे चिंतनाला घेतले. आजच्या चिंतनातही सत्य या सर्वोच्च नीतिमूल्याविषयी रचलेले काही दोहे अभ्यासूया. सत्यम परम धीमहि ही संस्कृतातली उक्ती सुप्रसिद्ध आहे. सत्यम वद धर्मम चर ही श्रुतिवचनं शाळेमध्ये किंवा मंदिराच्या आवारात मोठ्या अक्षरात लिहिलेली आपण अनेकदा वाचली आहेत. भगवंताचं खरं स्वरूप हे परम सत्यमयच आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराचं अस्तित्वच मुळी परम सत्यमय आहे. यासारख्या संस्कृत भाषेतल्या रचना अध्यात्म ग्रंथात आपल्याला पाहायला मिळतील. अगदी लहानपणापासून दिला गेलेला धडा म्हणजे नेहमी खरे बोलावे. पण नेमका हा विचार केवळ फळ्यावरचा सुविचारापुरताच कित्येक वेळेला मर्यादित राहून बोथट झालेला दिसतो. खोट्या गोष्टी, असत्य जगात कितीही ठामपणाने उभं राहिलं तरी अंतिम विजय सत्याचाच होतो. सत्यरूपी सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंतच असत्याचा अंधकार पसरलेला असतो. भारतासारख्या महान देशात आजवर होऊन गेलेले सर्व ऋषीमुनी, श्रेष्ठ राजपुरुष, महात्मे, थोर संत हे सगळे सत्याचेच पुरस्कर्ते होते. रघुवंशी राजा हरिश्चंद्र हे तर सत्यवचनी राजा म्हणून सर्वश्रुत आहेत. आपल्या सत्यवचनाला जागताना प्रसंगी अत्यंत भयंकर परिस्थितीला सामोरे जाण्याची आणि मृत्यूलाही कवटाळण्याची तयारी यावरून सत्यनिष्ठा मनुष्याला किती शक्तिशाली बनवते हे त्या राजाच्या उदाहरणावरून दिसतं. सत्य बोलणं, प्रामाणिकपणाने वागणं ही वरवर सोपी वाटणारी गोष्ट प्रत्यक्ष आचरणात आणताना किती कठीण असते यावर रचलेला दोहा सांगतो. साच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप. साच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप. जाके हृदय साच है, ताके हृदय आप. जाके हृदय साच है, ताके हृदय आप. कबीरजी म्हणतात, या जगात खरेपणा, प्रामाणिकपणा हे एखाद्या तपाप्रमाणे आहे. किंबहुना सत्यनिष्ठेसारखं दुसरं तप नाही, व्रत नाही. तर खोटेपणा हे सर्वात मोठं पाप आहे. ज्याचं हृदय प्रामाणिकपणाने, खरेपणाने नित्य भरलेलं आहे त्याच्या हृदयात भगवंताचा निवास असतो. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांचा परमेश्वर सहाय्यक होतो. सत्यनिष्ठेची वारंवार परीक्षा घेतली गेली, सत्यसाधकावर त्यामुळं काही संकट आली तरी तो त्यातून सही सलामत बाहेर पडतो. तर लबाडी, कपट करणारा एक ना एक दिवस पकडला जातोच. म्हणून नेहमी सत्याचीच कास धरावी. कबीर झूठ न बोलिये, जब लग पार बसाए. न जानो क्या होएगा, पलके चौथे भाय. कबीर झूठ न बोलिये, जब लग पार बसाए. न जानो क्या होएगा, पलके चौथे भाय. या दोह्यात पुन्हा एकदा कबीरजी सत्य बोलण्याचा उपदेश करताना म्हणतात, हे मानवा, तू हेतुपूर्वक कधीही खोटं बोलू नकोस. कारण जोपर्यंत एखादं काम तडीला जात नाही तोपर्यंत एका क्षणाच्या पाव हिश्श्यात क्षणार्धात सुद्धा काय होईल हे कुणी सांगू शकत नाही. कबीरदासजी हे सत्याचे पुजारी होते. कुणी कितीही विरोध केला तरी ते सत्यनिष्ठ निस्पृहपणेच वागत. स्वार्थासाठी, क्षणिक सुखासाठी खोट्याचा आश्रय घेणं हे पाप आहेत असं ते ठासून सांगत. कारण हे व्यावहारिक जग क्षणभंगूर आहे. कोणत्या क्षणी असत्य उलटवार करेल हे सांगता येत नाही. लोककल्याणासाठी आणि अंतिम न्यायासाठी काही वेळा थोर मोठे लोक क्वचित खोटं बोलतीलही, पण त्या पाठीमागे सत्याचा विजय व्हावा हाच निस्वार्थ हेतू असतो. असं इतिहासातल्या अनेक उदाहरणावरून दिसतं. म्हणूनच सत्यम शिवम सुंदरम ही उक्ती ध्यानात ठेवून सदैव सत्य मार्गावरच चालावं. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.